ठरलं तर मग या मालिकेचा 5 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज खूप दिवसानंतर तुम्हाला थंडगार वाऱ्याची झुळूक मिळाली ना, असा एपिसोड दाखवलाय त्यांनी. सायली आणि अर्जुन मधला गैरसमज दूर झालाय, पण कसा झालाय ना तेही बघा. प्रियाने ती डुप्लिकेट सही केली आहे सायलीची, ते सगळं सत्य अर्जुन आणि सायलीने मिळून रविराजांच्या समोर आणलंय आणि प्रियाची अशी बांबेरी उडाली आहे. अर्जुन आणि सायली त्या सहीचा कागद मुद्दाम टॅली करतात. अगं, अर्जुन म्हणतो सही बघ गं, तुझी वेगळी आहे आणि डिवोर्स पेपरवरची सही वेगळी आहे. आता प्रिया लगेच म्हणते जाऊ द्या ना बाबा, आपल्याला काय करायचं यांच्यामध्ये पडून, असं म्हणून ती तिथून पळ काढत असते. पण आता अर्जुन आणि सायली तिला तिथेच थोपवून ठेवतात आणि म्हणतात थांब प्रिया, जायचंय ना तुला जाशील, पण ही सहीची जी भानगड आहे ना ती क्लिअर झाल्याशिवाय जाऊ नकोस. आता प्रिया चांगलीच गोत्यात आली आहे प्रेक्षकांनो. मजा आली आहे आजचा भाग बघायला. पण हे सगळं कसं मॅनेज झालं, काय झालं ते बघत राहा. आज पूर्णाजीने पूर्ण फुटेज खाल्लेलं आहे. मज्जा आली आजचा भाग बघायला. तर झालंय असं, सुरुवातीला आपण बघतोय पूर्णाजी सायलीला म्हणत असतात की सायली, अगं असं काय करतेयस बेटा, तू अर्जुनला घटस्फोट देणार आहेस, असं काय झालंय तुमच्या दोघांमध्ये. कल्पनाताई म्हणतात की सायली, अगं बेटा नवरा बायकोंमध्ये खटके उडतातच, म्हणून काय थेट असं नातं नसतं तोडायचं ग बेटा. सायली रडतच असते. मग आता हे प्रतापराव येतात तिच्या जवळ आणि म्हणतात अरे बेटा सायली, हे काय चाललंय सगळं. अगं हे बघ सायली, आम्हाला माहिती आहे अर्जुन आहे ना जरा तापट आहे, म्हणजे करतो थोडा उतावळेपणा तो, पण अगं त्यासाठी तू अशी का वागतीयस, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाहीये ग बेटा. तुम्हा दोघांनाही सारखं विचारतोय आम्ही काय झालं काय झालं, तुम्ही काही भांडणाचं कारण सांगत नाहीये आम्हाला. आता ही नोटीस काय ग हे सगळं. अस्मिता या सगळ्या गोष्टीचा पूर्ण फायदा घेतीये. अस्मिता म्हणते मी सांगतच होते तुम्हाला, ही पोरगी अर्जुनच्या आयुष्याची वाट लावणार आहे. आणि बघा या घरामध्ये, सुभेदारांच्या घरामध्ये कधीही न ऐकलेला शब्द ऐकू आलाय, घटस्फोट. अश्विन म्हणतो अस्मिताई शांत राहा ना जरा. अगं वहिनी, दादा तुझ्याशी नीट वागत नाहीये का, मी बोलू का दादाशी. अगं मी करेल सगळं सॉर्ट आउट, तू का काळजी करतेस वहिनी, मी आहे ना. पण पूर्णाजी म्हणतात अरे बाबा अश्विन, काय घडलंय ते जर यांनी सांगितलंच नाही तर आपण मध्यस्थी कशी करायची. अस्मिता म्हणत असते घेतलाय ना पण तिने निर्णय, तो निर्णय घेताना तिने कोणाला काही सांगितलंय का, काही विचारलं का आपल्याला. ना नातं जोडताना कोणाला सांगितलं, ना नातं तोडताना कोणाला सांगितलं. आता मात्र सगळ्यांनाच राग येतोय अस्मिताचा. आता लगेच अस्मिता म्हणते ह्या अशा मुलीवर तुम्ही प्रेम करत होता ना, घ्या बघा कशी परतफेड केली हिने. आता ही सायली म्हणते अहो अस्मिता ताई, मला तुमची चिडचिड कळतीये हो, पण माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हा सगळ्यांबद्दल माझ्यासाठी मनामध्ये फक्त प्रेम आणि आदरच आहे. अस्मिताला काही करून सायलीला घराच्या बाहेर काढायचंय, त्यामुळे ती प्रत्येक वेळेला सायलीला दोषीच ठरवायचा प्रयत्न करते. पण मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा भाग बघायला. रादर मी झोपेतनं जागी झाले, रोज मी झोपेतच असते भाग बघताना, कारण इतका बोर दाखवला त्यांनी मागच्या आठवडाभर. तर आता ही अस्मिता म्हणते वा ग वा, आली मोठी. आम्हा सुभेदारांबद्दल तुझ्याकडे काय मान आहे आणि काय ठेवलास ना तू मान, ते सगळं दिसतंय बरं का आता. तर आता बघा प्रेक्षकांनो, आज अर्जुनच्या ऍक्टिंगसाठी माझ्याकडनं 5 स्टार आहेत अर्जुनला. कमाल ऍक्टिंग केली अर्जुनने आज. अर्जुन इतका हताश झालेला असतो आणि तो आता चैतन्याला म्हणत असतो अरे चैतन्य, घटस्फोटाची नोटीस पाठवली रे मला. अरे बघ ना, डिवोर्सची नोटीस. मला असं वाटतंय की कोणीतरी माझ्या थोबाडीत मारली आहे. हे काय केलंय मिसेस सायलीने आणि कशासाठी केलंय. आता हा चैतन्य म्हणतो इथे बसणार आहे अर्जुन, शांत हो. का केलंय मिसेस सायलीने हे सगळं. अर्जुन खाली बसतो आणि पुन्हा उठून उभं राहतो आणि म्हणतो चैतन्य, अरे मी अशी कोणती मोठी चूक केली रे, मला कळत नाहीये रे आता, असं काय गुन्हा घडलाय माझ्याकडनं. आता तो डोक्याला हात मारतो आणि रडतो आणि म्हणतो अरे अरे एक नोटीस पाठवताय, माझं आणि त्यांचं नातं तोडतायत, यांना काहीच कसं वाटत नाहीये चैतन्य. आता चैतन्य म्हणतो ए अर्जुन, अरे तू शांत होतो का, मला असं वाटतंय कुठेतरी काहीतरी गैरसमज होतोय रे. आता अर्जुन म्हणतो कसला गैरसमज आहे. अर्जुन म्हणतो चैतन्य, अरे कसला गैरसमज, ह्या तिथे गेल्या होत्या ना ॲडव्होकेट सानेकडे. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन, हे बघ तू शांत हो आणि विचार कर जरा. मला असं वाटतं तू त्या ॲडव्होकेट सानेंना फोन करावा. तू एकदा फोन करतो का त्यांना. अर्जुन म्हणतो अरे मी फोन करतोय ना त्या ॲडव्होकेट सानेला, तो माझा फोन कुठे घेतोय. आणि अर्जुन आता रडतच आणि असं खूप रागाने आणि आवेशाने म्हणतो थांब, करतोच आता एकदा पुन्हा फोन. असं म्हणून त्याने त्याचा फोन घेतलाय आणि प्रेक्षकांनो प्रचंड तमाशा माजलाय. म्हणजे घटस्फोटाच्या नोटीसमुळे भयंकर, म्हणजे
काय सांगता येईल, वादळ आलेलं आहे यांच्या घरामध्ये. आता ही विमल म्हणत असते, वहिनी शांत व्हा ना तुम्ही, ठीक होईल सगळं. आता ही अस्मिता म्हणते, आता काय ठीक व्हायचं राहिलंय, या पोरीने आपलं घर मोडलंय ना, हिचे रंग मला आधीच दिसले होते, बरं झालं आता तुमच्या सगळ्यांसमोर पण हिचे रंग असे आले. सायली, या घरात आलीस ना तू, तेव्हा आम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला होता, आता जाशील तेव्हाही त्रास देऊनच जाशील बरं का तू. आता सगळेच जण सायलीकडेच बघतायत आणि अस्मिताच्या बोलण्यामुळे आगीमध्ये तेल ओतण्यात येतंय आणि आणखीन आणखीन हे रडतायत सगळ्यांना. शेवटी त्या कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता नको न ग जाण्याच्या गोष्टी करू बाई, मला माझ्या मुलाचा संसार असा उद्ध्वस्त होताना नाही बघायचा आहे. आता पूर्णाजीने जे काही काम केलंय ना आज प्रेक्षकांनो, अमेझिंग. पूर्णाजी म्हणतात, सायली बेटा बोल न ग, अगं काय झालंय ग, मला कळतंय तुझ्या मनाची ही अवस्था, बेटा मला कल्पना आहे चूक आमच्या अर्जुनचीच असणार आहे ग, पण मला बोल न रे एकदा तरी, काय झालंय ग. आता सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही आधी रडणं थांबा ना, तुम्ही जर सगळे शांत नाही झालात तर मला वर जाऊन त्यांच्याशी कसं बोलता येईल. आता सगळेजण डोळे पुसतात बरं का, पण अस्मिता कशी बोलते बा मध्ये मध्ये. आता बोलायचं काय राहिलंय तुझं, पाठवली आहे ना तू कोर्टाची नोटीस, मग कशाला आता मध्ये मध्ये करतेस. आता या पूर्णाजी आता अजून अजून रडायला लागतात. आता अस्मिता म्हणते, मला तर वाटतं बरं झालं बाई, ही मुलगी एकदाच्या आपल्या आयुष्यातून निघून तरी जाईल. प्रतापराव खूप चिडतात आता अस्मितावर आणि म्हणतात, ए अस्मिता अगं गप्प बस ना, अगो काय अवस्था आहे आमची आणि तुझं काय बडबड चालली आहे. आता हे अश्विन म्हणतो, अगं दादा आणि वहिनीचा घटस्फोट होतोय याचा तुला आनंद होतोय का. अस्मिता वर म्हणते, मग याच्यात वाईट वाटण्यासारखं तरी काय आहे. आता प्रतापराव ओरडतात आणि म्हणतात, अस्मिता एक शब्दही बोलू नकोस, सायली माझी लेक आहे, लेक आहे ती माझी, तुला जर तिला समजून नसेल घेता येत ना तर निदान टोचून बोलू तरी नकोस. अस्मिता आता म्हणते, मलाच बोला सगळे, इथे सगळ्यांच्या दुःखाचं कारण कोण आहे आणि बोलणी कोणाला खायला लागतात, जाऊ द्या बाई मी तर काही बोलतच नाही, मलाच ओरडा भेटतो. असं बोलून ती तिच्या खोलीत निघून जाते, पण तात्पुरती बरं का, पुन्हा इथे येऊन आग लावायला बसतेस ती. असो. तर आता अर्जुन त्या ॲडव्होकेट सानेंना कॉल लावतो, पण तो साने काही याचा फोन उचले ना. सानेची चांगलीच तंदरली आहे बरं का प्रेक्षकांनो, बिचारा मधल्यामध्ये विनाकारण त्याचं सँडविच झालंय. तो पुन्हा पुन्हा कॉल लावत असतो आणि आता चैतन्याला म्हणतो, नाही घेते तो साने माझा फोन. चैतन्य, आता बस झाला, बस झालं. मिसेस सायली अशा का वागताय ना याचं उत्तर त्यांना स्वतःलाच द्यावं लागणार आहे मला. आता अर्जुन तान तान करून खाली जातोय, एकदम रागामध्ये येतो. चैतन्य त्याच्या मागे मागे जातोय. आता इकडे सायली पूर्णाजींना रडून सांगत असते, पूर्णाजी मला कळतंय हो हे सगळं अचानक घडलंय, तुम्हाला धक्का बसलाय, पण तुमच्याशी काही बोलण्याआधी मला ह्यांच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे हो पूर्णाजी. यांच्याशी न बोलता मी तुमच्याशी बोलत राहिले तर गोष्टी आणखीन चिघळत राहतील ना. मला वेळ द्या ना पूर्णाजी थोडासा, मी यांच्याशी बोलून येऊ का. आलेच मी. आता असं म्हणून सायली वर जाणारच असते, ती वळते आणि तेवढ्यात अर्जुन येतो आणि तो खूप रागात असतो. अर्जुन सायलीचा हात धरतो आणि म्हणतो, चल माझ्यासोबत, मला तुझ्याशी बोलायचंय. कल्पनाताई घाबरतात. प्रतापराव म्हणतात, अरे बाबा अर्जुन, ही काही पद्धत आहे का तुझी वागायची. अर्जुन म्हणतो, जी पद्धत आहे ती काय मीच फॉलो करायची का, हिला कुठलीच पद्धत नाहीये का, चाल ग सायली. आता असं म्हणून त्याने त्या सायलीचा हात धरलाय. मी म्हणलं ना प्रेक्षकांनो, आज अर्जुनच्या ॲक्टिंगसाठी 5 स्टार द्यायला हवेत आणि पूर्णाजीच्या ॲक्टिंगसाठी पण. मी तर म्हणते, ज्यांनी ज्यांनी अजून लाईक नसेल केले त्यांनी पटकन लाईक करून टाका आणि चॅनलही सबस्क्राईब करा. मी म्हटलं ना तुम्हाला, सणासुदीचे दिवस होते म्हणून जरा जास्तीच बोरिंग ट्रॅक लावला त्यांनी, पण आता मजा येणार आहे बघायला. प्रिया तिच्या खोलीत येते आणि दरवाजा लावून घेते आणि विचार करते, एव्हाना डिवोर्सचा बॉम्ब फुटायला हवा होता. अस्मिताचा फोन का नाही आला अजून. नाही, या बॉम्बमुळे या सगळ्या सुभेदारांच्या ज्या काही चिंध्या झाल्या असतील ना, त्या बघायला मजा आल्या असत्या. हे सगळं ऐकायला माझे कान असुसलेत. सगळं तिथे बघायला मला जाता पण येत नाहीये. लाईव्ह मजा बघता आली असती ना तर मी पॉपकॉर्न घेऊन गेले असते. आता अर्जुन सायलीला असा ओढत ओढतच आणतो बरं का खोलीमध्ये आणि त्या दरवाजा लावून घेतो बेडरूमचा आणि सायलीला इतका ओरडतो. तिला म्हणतो, काय झालंय इतकं मिसेस सायली, तुम्हाला डिवोर्स नोटीस पाठवण्या इतकं काय झालंय, काय झालं, तुम्ही मला घटस्फोटाची नोटीस पाठवून दिली, इतकं इम्पॉसिबल झालंय का तुम्हाला इथे राहणं माझ्यासोबत. मी तुम्हाला तुमच्या नजरेसमोर नकोय का, मला सांगून टाकायचं असतं तसं आधी. मी कॉन्ट्रॅक्टचं पेपरवर सही करून तुम्हाला फ्री करून टाकलं असतं. सगळ्यांसमोर नोटीस पाठवून काय मिळालं तुम्हाला, सगळ्यांना हर्ट करून काय मिळालं काय तुम्हाला, का केलं तुम्ही असं मिसेस सायली.
का केलं? सायली अर्जुनकडे अशी आश्चर्याने बघतच राहते. आता अर्जुन तिला सारखा सारखा विचारतोय, का केलं तुम्ही असं? सांगा मला, का केलं? आणि सायली त्याच्याकडे बघतीये. पण आता दोघांमधला गैरसमज मिटलाय बरं का, म्हणजे बऱ्याच अंशी मिटलाय. आता काहीतरी 1% मिटायचा राहिलाय. तर आता या अस्मिताचा फोन आलाय प्रियाला, त्यामुळे प्रिया खूप खुश होते आणि म्हणते, आला आला, अस्मिताचा फोन आला. काय ग अस्मिता? हाय, सहजच कॉल केलास का? प्रिया अस्मिताला बोलत असते. अस्मिता म्हणते, सहज नाही केला अगं अस्मिता, न्यूजकडे आज मोठी बातमी आहे, जी बातमी तू स्वप्नात पण इमॅजिन करू शकत नाहीस. प्रिया म्हणते, हो काय गो, काय झालं, काय बातमी आहे तुझ्याकडे? अस्मिता म्हणते, तुला सांगितलं होतं ना मी, अर्जुन सायलीमध्ये जबरदस्त भांडण झालंय. आज चक्क सायलीने अर्जुनला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. आता प्रिया म्हणते, हा काय सांगते, काय डिवोर्स? म्हणजे त्यांचं लग्न आता पूर्णपणे मोडणार? काय ना प्रेक्षकांनो, काही काही अशी विघ्न संतोषी लोक असतात, अस्मिता आणि प्रियासारखी. अशा लोकांना दुसऱ्याचं वाईट झालं ना की फार बरं वाटतं. असतात बरं का अशी लोक, पण ना नवरा बायकोमध्ये एकी असली ना की ह्या अशा लोकांचं काही फावत नाही. तसं अर्जुन सायलीमध्ये त्यांनी दाखवलंय, बऱ्या अंशी गैरसमज दाखवले त्यांनी, फार काही ट्रॅक चांगला लावला नव्हता, पण ठीक आहे. शेवटी काय ते ही एक, आणि आता ती काय 2-3 मालिका आहेत त्या बघण्यासारख्या आहेत प्रेक्षकांनो, त्यामुळे छान मनोरंजन होतं. असो, तर आता अस्मिता म्हणते, मला तर फार मजा येते ग, आणि असं वाटते दिवाळी सुरू झाली आता. प्रिया म्हणते, बरं झालं अस्मिता, आपण काहीही न करता त्यांचं लग्न आपोआप मोडतंय. प्रिया आता हसते आणि म्हणते, तसंही ती सायली कुठे अर्जुनसाठी परफेक्ट बायको होती, अर्जुनसाठी परफेक्ट बायको तर मीच आहे, असं बोलून ती हसायला लागते. आता सायली अर्जुनवर तेवढ्याच आवाजात चिडते आणि म्हणते, तुम्हाला असं वाटलंच कसं घटस्फोटाची नोटीस मी पाठवेल म्हणून? बसला तुमचा विश्वास की मी घटस्फोटाची नोटीस पाठवेल म्हणून? असा कसा तुमचा विश्वास बसला? एवढंच ओळखलं तुम्ही इतक्या दिवसात, आणि हिनं बरं ओळखलं अर्जुनला एवढ्या दिवसात. अर्जुनकडून पण कोणीतरी बोलायला पाहिजे ना प्रेक्षकांनो, म्हणून मी अर्जुनकडनं बोलते. आता अर्जुन म्हणतो, म्हणजे म्हणजे ही नोटीस तुम्ही नाही पाठवली का? आता सायली म्हणते, तुम्ही ना रागाच्या भरामध्ये विसरताय सर. या ज्या क्षणी आपण कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या होत्या ना, त्या क्षणी आपण डिवोर्सच्या कागदावर पण सह्या केल्या होत्या. विसरताय तुम्ही हे सगळं. आणि मला जर घटस्फोट हवाच असता तर मी तुमच्या पुढे तेच कागद केले असते, मला दुसरी नोटीस पाठवायची गरजच नव्हती, गेले असते ना निघून माझी. आणि आता अर्जुनचे डोळे खाडकन उघडलेत. खरंच की असं झालं असतं ना. तर आता प्रेक्षकांनो, या अस्मिताचं आणि प्रियाचं पुन्हा त्यांनी बोलणं कंटिन्यू दाखवलंय. अस्मिता म्हणते, अगो ती सायली काही तोंड उघडायला तयार नाही अजून, तिचं तोंड बंद ते बंदच आहे. का पाठवली घटस्फोटाची नोटीस? ते एक शब्दही बोले ना बाबा ही बाई. आता लगेच ही प्रिया म्हणते, अगं ती सायली अशीच आहे, भोळेपणाचा आव आणते आणि मग वर्मावर घाव घालते. कसं आहे ना, हे सगळं ती का करते ना, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तिच्या पायरीवर उतरावं लागेल गो अस्मिता. आणि न मी तिच्यासारखी नाही आहे ग, इतक्या खालच्या पातळीला नाही उतरत मी, अशी खालच्या थराला मी नाही जाऊ शकत ग अस्मिता, मी इतकी दुष्ट नाहीये ग. आता अस्मिता म्हणते, तिचा हाच दुष्टपणा घरातल्या सगळ्यांना खूप त्रास देतोय, इतके हवालदिल झालेत अगं सगळे, सगळ्यांना काय झालं ते काहीच कळत नाहीये. आता प्रिया त्या अस्मिताला म्हणते, या दुःखाची जागा ना आता राग घेणारे, मग घरातले सगळे मिळून नाही त्या सायलीला घराबाहेर फेकलं ना तर बघ तू, बिचारा अर्जुन. आता अस्मिता पण म्हणते, हो ना, मला अर्जुनचं वाईट वाटतंय ग, बायकोमुळे काय वेळ आली ना त्याच्यावर. प्रिया म्हणते, अस्मिता तू तिथे नीट लक्ष दे, काय काय घडतंय ना तिथे ते सतत मला फोन करून सांगत राहा. तर लगेच अस्मिता म्हणते, अगं हो सांगते ना मी, अगं जिथे मेन चालू आहे ना नाटक तिथे जाते ना मी, मग नंतर अपडेट देते हा तुला. प्रिया म्हणते, बरं बरं जा जा, बाय. एवढंच वाटतंय तर व्हिडिओ कॉल करायचा ना, दाखवत राहायचं तिला सगळं, मागच्या वेळेला जशी दाखवत होती तशी. असो, पण प्रेक्षकांनो, या प्रियाचा दुष्टपणा समोर आलाच पाहिजे. पण आता काही अंशी हा दुष्टपणा समोर आणतीलच ते, पण हिचं जे गौड बंगाल आहे ना, त्या प्रतिमा आत्याच हिला एक्सपोज करणार आहे. तुम्ही मला काही म्हणा, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ना, मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे माझा तरी असा अंदाज आहे की प्रतिमा आत्या हिला बरोबर रिव्हील करणार आहे, पण ते मालिका संपायच्या वेळेला. असो, तर आता इकडे बघा, अर्जुन आणि सायलीचा गैरसमज मिटतोय हळूहळू. प्रिया फोन ठेवताना बोलते की अर्जुन आणि सायली, तुम्ही मला फसवायला निघाला होतात ना, त्यासाठी माझ्याकडनं छोटंसं रिटर्न गिफ्ट. तर आता सायली अर्जुनला म्हणत असते, तुम्हाला असं वाटलंच कसं सर की आई बाबा पूर्णाजी या सगळ्यांना मी दुखवेल?
आता अर्जुन तिच्याकडे केविलवाणा पाहायला लागतो. आता सायली पुढे म्हणते, नोटीस बघून जेवढा धक्का तुम्हाला बसलाय तेवढाच मला पण बसलाय, पण त्यातून सावरण्याची संधी मला तुम्ही देतच नाही आहात. आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही घटस्फोटाची नोटीस नाही पाठवली? सॉरी, मला शॉक एवढा बसला की मला काही कळलंच नाही. विचारायचा प्रयत्न मी केलाच नाही तुम्हाला. सायली म्हणते, हो मी तुम्हाला समजू शकते, इतकं तर मी तुम्हाला नक्कीच ओळखते. अर्जुन म्हणतो, तुम्ही पाठवली नाही नोटीस, मग कोणी पाठवली घटस्फोटाची? खरंच सॉरी मिसेस सायली, पण त्या नोटीसवरती तुमची साईन होती, तुम्ही बघितली का? सायली म्हणते, हो बघितली. त्या नोटीसवर माझी सही होती, पण ती मी केलेली नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे असं कसं होईल? सायली म्हणते, हो झालंय असंच, ती सही आहे माझी खरी, पण ती दुसरी कोणीतरी केलेली आहे. आता अर्जुन सायलीकडे बघतच राहतो की ही सही केली कोणी असेल. तर आता प्रेक्षकांनो बघा कसं हळूहळू उलगडतंय सगळं सत्य. मजा आली आहे बघायला आज. हे मी तुम्हाला तीनदा सांगेल, कारण खरंच छान दाखवलाय आजचा एपिसोड. तर आता खाली सगळेजण टेन्शनमध्ये असतात. या कल्पनाताई तर बिचाऱ्या खूपच भोळ्या आहेत प्रेक्षकांनो, इतके इनोसंट दाखवल्या आहेत ना त्या. आता या कल्पनाताई म्हणत असतात, पूर्णाई, अहो अर्जुन सायलीला ओरडत तर नसेल ना? मी वर जाऊ का? काय बोलणं चालू असेल त्यांचं? मी वरती जाते आणि बघून येते. आता हे प्रतापराव म्हणतात, नाही कल्पना, थांब जरा, बोलू दे त्या दोघांना. बरेच गैरसमज बोलल्याशिवाय पूर्ण होत नसतात, कमी होत नसतात, थांब जरा तू. आता या कल्पनाताई म्हणतात, अहो पण आपल्या अर्जुनला ना रागाच्या भरात काही भान राहत नाही हो. तो सायलीला एखाद दोन शब्द जास्ती बोलला आणि यांचं भांडण अजून चिघळलं तर? आता अस्मिता पा, मम्मा अगं एवढं सगळं होऊ नये, तुला त्या सायलीचीच काळजी आहे का? अर्जुन दुखवला गेलाय, त्याचं काय? त्याचं तुला काही वाटत नाही का? आता खरं तर हे सगळं भांडण या नारद मुनीनेच लावलंय, म्हणजे अस्मितामुळे हा गैरसमज वाढलाय खरं तर. असो, पण आता प्रतापराव म्हणतात, अस्मिता अगं काय ग, तुला काही कळतं का? कोणाची बाजू चुकीची आहे, कोणाची बाजू बरोबर आहे? सध्या नातं टिकवणं महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. अश्विन म्हणतो, डॅड मी काय म्हणतो, मी जातो ना वर, मी बघतोच म्हणजे काय झालंय ते, उगाचच परिस्थिती हाताबाहेर गेली तर. चैतन्य म्हणतो, अश्विन तू थांब जरा, नाही चिडणार अर्जुन, तुम्ही थोडे शांत राहा सगळेजण. आता पूर्णाजीची ऍक्टिंग बघत राहा तुम्ही प्रेक्षकांनो फक्त. पूर्णाजी म्हणतात, अरे देवा, या घरामध्ये घटस्फोट होणार आणि तोही माझ्या अर्जुन सायलीचा. नाही नाही, मी हा घटस्फोट होऊच देणार नाहीये, मी असं होऊच देणार नाहीये, मी असं होऊ देणारच नाहीये. आता पूर्णाजीने ठरवलंय, पूर्णाजीने ठाण लिया, सो ठाण लिया, फिर वो खुद की भी नाही सुनती. आता असं झालेलं आहे बरं का पूर्णाजीचं. मजा आली हा. आता बघा अर्जुन इकडे सायलीला म्हणतोय, म्हणजे तुम्ही ॲडव्होकेट सानेंकडे गेलाच नव्हतात का? मग ती चुकीची इन्फॉर्मेशन कसं काय मिळाली मला? सायली म्हणते, तुम्हाला ज्यानी कोणी ही बातमी दिली आहे ना, ती पूर्ण दिलेली नाहीये, मी गेले होते त्या ॲडव्होकेट सानेंकडे. मग अर्जुन म्हणतो, मग काय झालं तिथे? आणि तो ॲडव्होकेट साने माझा फोन का घेत नाहीये? काय भानगड आहे? एक मिनिट, तुम्ही त्यांना सांगितलं का की माझा फोन घेऊ नका म्हणून? सायली म्हणते, नाही हो, मी असं कशाला सांगेल? अर्जुन म्हणतो, मग नेमकं काय झालंय तिथे मिसेस सायली? तुम्ही म्हणताय घटस्फोटाच्या पेपरवर तुम्ही साईन केलेली नाहीये, आणि तुमच्या नावाचे पेपर, घटस्फोटाचे पेपर त्याने मला का पाठवले? तुम्ही काही बोललात का आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल, डिवोर्सबद्दल? सायली म्हणते, अहो नाही हो, मुळात मी त्या सानेंकडे घटस्फोटाचे पेपर बनवायसाठी गेलेच नव्हते. मग अर्जुन म्हणतो, मग कशासाठी गेला होतात तुम्ही तिकडे? ॲडव्होकेट सानेंच्या घरी कशाला गेला होतात तुम्ही? आता अर्जुनच्या अंगामध्ये नवरा घुसलाय बरं का. तो आता तिला जाब विचारतोय, कशाला गेली होतीस तिकडे सायली मग, असं या पद्धतीने. आता सायली त्याला सांगणार, तेवढ्यात त्याला कल्पनाताईंचा आवाज येतो, ए अर्जुन, अरे ए बाबा पटकन खाली ये. अर्जुन आणि सायली पळत पळतच खाली आलेत. आता बघा कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे बाबा खाली ये, पूर्णाई बघ कसं करतायत. आता ही अस्मिता पूर्णाईला वारं घालत असते. सायली पळत पळतच खाली येते आणि म्हणते, पूर्णाजी, अहो पूर्णाजी काय होते तुम्हाला? काय होतंय? काही त्रास होतोय का? उठा ना पूर्णाजी. आता पूर्णाजीला आलाय खोटा खोटा हार्ट अटॅक. तो अर्जुनला तेव्हाच चेक कळलेला आहे. आता लगेच प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन, अरे बीपी चेक कर रे बाबा पूर्णाईचा. आता अश्विन म्हणतो, अरे डॅड, अहो पॅनिक अटॅक आलाय पूर्णाजीला. अर्जुन आता ते बघतो आणि म्हणतो, मनातल्या मनात बोलतो बरं का, काही पॅनिक अटॅक वगैरे नाहीये, पूर्णाजीचा नेहमीसारखा ड्रामा चालू आहे. पण ठीक आहे, या ड्राम्यामुळे तरी मिसेस सायली सांगतील ना की त्यांच्या मनामध्ये एक्झॅक्टली काय येते. आता कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अर्जुन बघ तरी पूर्णाईला काय होतंय. आता अर्जुन पण लगेच केविलवाणी ऍक्टिंग करतो आणि म्हणतो, पूर्णाजी, पूर्णाजी काय होतंय तुला? अगो मला माहिती आहे, आमच्यामुळे तुला खूप स्ट्रेस आलाय ना, खूप ताण आलाय ना पूर्णाजी.
अगं नको ग, असं नको करू तू. तुला काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार ग. आता सायली अजून अजून रडायला लागते. आता ही अस्मिता म्हणते, "अरे ॲम्ब्युलन्सला बोलवा रे पटकन." आता अर्जुन म्हणतो, "अश्विन मी फोन करू का?" आता अश्विन म्हणतो, "थांब थांब मी बीपी चेक करतो." आता पूर्णजीला वाटतं बीपी चेक केला तर आपलं भांडं फुटल. लगेच त्या म्हणतात, "नको, नको अश्विन, माझा जीव जाऊ दे रे बाबा असंच आता. माझं काही खरं नाही रे. अर्जुन, सायली आता वेगळे झाले तर मला ते बघवणार नाही रे. जाऊ दे रे माझा जीव. आता मी डोळे मिटून टाकते रे. मी मिटवते डोळे, मिटवते." हं, लगेच दम लागल्याचं नाटक करते. इतकी मजा आली बघताना. आता प्रतापराव म्हणतात, "असं काय बोलते पूर्णाई तू?" प्रतापराव म्हणतात म्हणजे कल्पनाताई म्हणतात, "असं अभद्र नका हो बोलू हो." आता ही सायली लागते रडायला आणि म्हणते, "असं नका बोलू हो पूर्णाजी तुम्ही." आता त्या हात जोडतात सायली. बघा पूर्णाजीने स्वतः हात जोडले सायली समोर आणि म्हणतात, "ए बाई सायली, अगं काय बिनसलं ग तुमच्या दोघांमध्ये? तू का घटस्फोटाचा निर्णय घेतलाय? बेटा तू एवढी समजूतदार आहेस, तू एवढा जीव लावतेस आम्हा सगळ्यांना, सून म्हणून आलीस या घरामध्ये, मुलगी झालीस आमची. काय झालं बेटा सांग तरी ग आम्हाला." "अगं माझ्यासाठी तू प्रतिमा आणि कल्पना इतकी जवळ आहेस ग राजा. काय झालं ग असं? तू अशी निघून का चालली आहेस सायली? काय झालं बोल ना ग." "अगं," आता ते छातीवर हात ठेवतात आणि म्हणतात, "सायली माझ्या अर्जुनला माफ कर ग सायली." आता अर्जुन पण त्या सायलीकडे लगली केविलवाना पाहतोय. आता लगेच अस्मिता पण म्हणते, "पूर्णाजी काय होते तुला?" आता लगेच हा अर्जुन म्हणतो, "करतो करतो, ॲम्ब्युलन्सला फोन करतो मी." पूर्णाजी छातीला हात लावून बसलेले असतात, आई ग करत. आता या कल्पनाताई म्हणतात, "अहो तुम्ही मागे टेकून बसा ना पूर्णाई, तुम्हाला त्रास होणार नाही." आता लगेच सायली म्हणते, "पूर्णाजी मी यांना माफ केलं, तुम्ही असं नका ना करू. अहो तुम्हाला त्रास होतोय, मी मी माफ केलं यांना. मी मी कधीच वेगळी होणार नाही हो पूर्णाजी यांच्यापासनं. आम्ही नाही वेगळे होणार. मी कुठेही नाही जाणार तुम्हाला सोडून. मी इथेच राहणार आहे तुमच्यासोबत. पूर्णाजी नका ना त्रास करून घेऊ तुम्ही. पूर्णाजी." आता प्रेक्षकांनो यांनी ना कदाचित ही झलक दाखवली आपल्याला की अर्जुन आणि सायली कधीही वेगळे होऊ शकणार नाहीये. त्यामुळे टेन्शन घेऊ नका कोणी सगळे. आता सायली त्या पूर्णाजीच्या मांडीवर झोपते आणि रडायला लागते, "नाही पूर्णाजी मी नाही जाणार सोडून तुम्हाला कधीच." पूर्णाजी म्हणतात, "नाही ना जाणार आता सोडून?" सायली, "नाही नाही नाही जाणार पूर्णाजी." आता असं म्हणून कबूल करते. मग पूर्णाजी म्हणतात, "मग ठीक आहे बाळा, आता मला काही होणार नाही. माझी काळजी नको करूस हं रजा." आणि आता त्या या सायलीच्या गालावरनं तोंडावरनं हात फिरवतात. सायली पूर्णाजीच्या जवळ अशी बसली आहे आणि आता चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलंय. पण सगळ्यात जास्ती कोणी दुःखी झालं असेल तर ते म्हणजे अस्मिता. अस्मिता विचार करते, काय बिंडोकपणा चाललाय. सायली चालली होती ना चांगली, निघत होती ना घराच्या बाहेर. या पूर्णाजीला पॅनिक अटॅक काय आला आणि डिवोर्स कॅन्सल. हिने माफ करून टाकलं अर्जुनला. काय फालतूगिरी लावली आहे यांनी सगळ्यांनी. बिचाऱ्या, त्यांना पाहिजे तसा एंड नाही मिळाला ना. पण विचार करा प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांचं अस्मितासारखं नेहमी होतं. आपल्याला पाहिजे तसं सीन मिळाला नाही की आपल्यालाही असंच वाटतं, शी बाई असं काय झालं. आपण किती सहन करतो विचार करा. असो तर आता इकडे ह्या अंथरुणं पांघरुणं टाकायची वेळ आली बाबा या अर्जुन सायलीची. अंथरुणं पांघरुणं टाकलेत त्यांनी आणि मग दोघंही एकदमच दोघांना एकमेकांना बोलतात की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मग अर्जुन म्हणतो, "हो मला पण बोलायचं आहे तुमच्याशी." आणि मग सुरुवातीला सायली म्हणजे अर्जुन बोलतो, "हे बघा पूर्णाजी एकदम ठीक आहे, त्यामुळे पूर्णाजीची काळजी करू नका." मग असं उत्तर द्या बरं मला आता मिसेस सायली, तुम्ही ॲडव्होकेट सानेंकडे का गेला होता? पण सायलीने हुशारीने तो विषय टाळलाय. सायली म्हणते, "ते महत्त्वाचं नाही आता. मी त्यांच्याकडे घटस्फोटाचे पेपर तयार करायला गेले नव्हते, हे महत्त्वाचं आहे आता." तर आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुनला तर कळलं ना की ती दुसरा वकील पाहत होती. मग त्याने हा प्रश्न विचारायची गरजच काय होती? डायरेक्ट त्याने विचारायचं ना की तुम्ही दुसरा वकील बघतायत का मधुभाऊंसाठी? पण हे उगाचच आपलं फिरवतायत पुन्हा. मग आता ही सायली म्हणते, "त्या घटस्फोटाच्या पेपरवर मी सही केलेली नाहीये, कोणीतरी ती मुद्दाम सही केलेली आहे माझ्यासारखीच." मग अर्जुन म्हणतो, "हो म्हणजे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे हे सगळं." सायली म्हणते, "कोणीतरी मुद्दाम करतंय हे आपल्याला आणि घरच्यांना त्रास देण्यासाठी. ते खोटे पेपर्स, ती खोटी सही, हे सगळं काहीतरी कारस्थान आहे सर. आपल्या घराला त्रास देण्यासाठी हे मुद्दाम करण्यात आलेलं आहे." मग आता अर्जुन म्हणतो, "हे खोटे पेपर, हे सगळी मिस्ट्री ॲडव्होकेट
साने सॉल्व्ह करू शकतात. हे का झालंय हे तेच सांगू शकतात. पण तो कुठे लपून बसला ॲडव्होकेट साने ते कळतच नाहीये. तर आता सायली म्हणते त्यांच्या कुठल्या अशिलाने त्यांना असं करायला सांगितलं असेल का? पण कोणी सांगितलं असेल? आता अर्जुन म्हणतो हा असा क्लायंट असेल जो तुमची खोटी सही करू शकतो. आता सायली जरा वेळ विचार करते. अर्जुन म्हणतो पण असं कोण असेल जे तुमची खोटी सही करतं? आता मात्र सायलीला लगेच लक्षात येतं. अरे सर, माझ्या हे लक्षात यायला पाहिजे होतं ना. अर्जुन म्हणतो काय? मग सायली म्हणते अहो माझी हुबेहूब सही एकच व्यक्ती करू शकतं. दुसरं कोण असणार आहे? ती प्रिया. आता अर्जुन म्हणतो व्हॉट? प्रिया? आता सायली म्हणते हो. तर आता बघा प्रेक्षकांनो, सायलीने मधुभाऊंचा विषय सोडून बरोबर ट्रॅक फिरवलाय प्रियाकडे. आणि पुढच्या भागात ते दाखवणार आहे. रविराजांना पण बोलवण्यात आलंय आणि प्रियालाही बोलवण्यात आलंय. आणि आता अर्जुन मुद्दाम विषय काढतो. काल तू पाठवलेल्या नोटीसची सही आणि आता तू केलेली सही या दोघांमध्ये खूप फरक आहे ना सायली? आता लगेच ते रविराजांना दाखवत असतात. मग लगेच प्रिया म्हणते बाबा बघा ना, जाऊ द्या हे सगळं. हे दोघं घर सोडून चालले तर मामा मामीची अवस्था बघा. मला नाही थांबायचं एकही क्षण इथे. आता अर्जुन म्हणतो निघ ना आरामात. पण या घटस्फोटावरच्या सह्यांचं, या सगळ्या सह्यांची काय गडबड आहे? ही सगळी सही कोणी केली, काय केली याचं सत्य तर समोर येऊ दे प्रिया. थांब जरा मग जाशील. तर आता बघा प्रेक्षकांनो, बघूयात आता उद्या बघायला फार मजा येणार आहे काय होणार आहे आणि काय नाही. आजचा भाग आवडला की नाही मग पटकन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका हं. आणि थोड्याच वेळात घरोघरीचा रिव्ह्यू घेऊन भेटते तुम्हाला. आणि ठरलं तर मगचा रिव्ह्यू घेऊन पुन्हा उद्या सकाळी येते. छान वाटला ना प्रेक्षकांनो आजचा भाग? घरोघरीचा भाग पण खूप छान आहे आणि LPचा सुद्धा 3 रिव्ह्यू मी देते. तिन्ही रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐका हं. आणि हो प्रेक्षकांनो, आज माझ्या छकुलीचा वाढदिवस आहे. मृण्मयी नाव आहे तिचं. तिच्या वाढदिवसासाठी तुम्ही सगळेजण तिच्यासाठी शुभ आशीर्वाद नक्की द्या. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.